नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माऊली मॅथ्स अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं प्रॅक्टिस सेट 1.1. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.2 आणि त्याचं जे बेसिक आहे ते. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. मित्रांनो, आजचा जो आपला पॉईंट आहे प्रॅक्टिस सेट 1.2 वर जो बेसिक आहे ते म्हणजे कोणता आहे? कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर. ठीक आहे, कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर. कंपॅरिझन म्हणजेच काय? तुलना करणं, एकमेकांची तुलना करणं. ठीक आहे, आपण तुलना करतो ना की कोण मोठा आहे, कोण छोटा आहे, लहान कोण असेल, मोठा कोण असेल, म्हणजे एकमेकांची तुलना करणं, त्यालाच आपण काय म्हणतो? कंपॅरिझन असं म्हणतो. तर साधारणतः मॅथमध्ये कंपेअर कशा पद्धतीने केलं पाहिजे? हे 3 सिम्बॉल असतात, त्या पद्धतीने कंपेअर केलं जातं. पहिला सिम्बॉल असा असतो, हा दुसरा सिम्बॉल आणि हा तिसरा सिम्बॉल असतो. ठीक आहे, तर ह्या सिम्बॉलचं नाव काय असतं? हा जो सिम्बॉल आहे ना, पहिला सिम्बॉल दिसतो तो, दुसरा असेल तो, आणि हा जो सिम्बॉल असतं त्याचं नाव काय असेल? ठीक आहे, तर पहिला जो सिम्बॉल आहे विद्यार्थ्यांनो, त्याचं नाव आहे ग्रेटर दॅन. काय म्हणतात त्याला? ग्रेटर दॅन. ठीक आहे, म्हणजे मोठावाला. हे ज्या सिम्बॉलचं जो हे असतो, या सिम्बॉलचा जो चेहरा असतो, म्हणजे या साईडला जे डायरेक्शन असेल, ज्या साईडला डायरेक्शन असेल ती साईड मोठी असते. ठीक आहे, पुढं उदाहरणामध्ये तुम्हाला लक्षात येईलच की कोणता नंबर मोठा असेल, कोणता छोटा असेल. ठीक आहे, या सिम्बॉलला म्हणतात लेस दॅन. काय म्हणतात? लेस दॅन. ठीक आहे, आणि हा जो सिम्बॉल असतो ह्याला म्हणतात इक्वल. ओके, हे 3 प्रकारचे काय असतात? कंपेअरिंग सिम्बॉल्स असतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचे. कंपेअरिंग सिम्बॉल म्हणजेच काय असणार की पहिला सिम्बॉल असणार ग्रेटर दॅन, दुसरा असणार लेस दॅन आणि तिसरा म्हणजे इक्वल. ग्रेटर दॅन म्हणजे मोठा, लेस दॅन म्हणजे छोटा आणि इक्वल म्हणजे सारखा. ठीक आहे, आपण विद्यार्थी मित्रांनो, कंपॅरिझन बघण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे 6 पॉईंट आहेत, ते मी तुम्हाला 6 पॉईंट समजून सांगतो. जर तुम्हाला ते 6 पॉईंट कळाले तर 100% तुम्हाला डायरेक्टली तुम्ही सांगू शकता, सर अरे खूप सोपं आहे की कंपॅरिझन कशा पद्धतीने करायचं. बघा की आपण नंबर लाईन तर बघितलेली आहे इंटिजरचे ना. इंटिजरवर कसे नंबर्स असतात? हा 0 असेल बिटवीनवाला, राईट हँडचे पॉझिटिव्ह नंबर असतात, लेफ्ट हँडचे मायनस असतात. ठीक आहे, तर इकडे कोणते नंबर असतात? +1 +2 +3 +4 +5 +6 +7 आहे ना, अप टू सो ऑन, म्हणजे अनंत. आणि या साईडला कोणते असतात? -1 -2 -3 -4 -5 -6 अप टू सो ऑन, -7 सुद्धा आहे ना, अनंत असतात. तर महत्त्वाचे 6 पॉईंट आहेत. पहिला पॉईंट आहे विद्यार्थ्यांनो की 2 रिलेशन, पॉझिटिव्ह वाल्यांचं रिलेशन कसं असतं, दुसरं रिलेशन असेल मायनस वाल्यांचं, तिसरं रिलेशन असेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह वाल्यांचं, चौथं रिलेशन असेल निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह वाल्यांचं, 5वं रिलेशन असेल निगेटिव्ह आणि 0 आणि 6 रिलेशन असेल पॉझिटिव्ह आणि 0. हे 6 पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत, नीट लक्षात बघायचं. ठीक आहे, तर विद्यार्थ्यांनो, सर्वात पहिला पॉईंट आहे आपला पॉझिटिव्ह नंबरचा. ठीक आहे, पॉझिटिव्ह म्हणजे माझं म्हणणं काय येतं आहे की पॉझिटिव्हमध्ये जर 2 रॅशनल नंबर पॉझिटिव्ह असतील, ठीक आहे, हे सिम्बॉल म्हणजेच काय की हे पॉझिटिव्ह म्हणजे दोन्ही रॅशनल नंबर कसे असतील? पॉझिटिव्ह, इकडे निगेटिव्ह. ओके, तशा पद्धतीने. तर पहिला पॉईंट बघा, पॉझिटिव्ह जर 2 रॅशनल नंबर पॉझिटिव्ह असतील, तर समजा 3/9 आणि 4/9 असं जर असेल, ओके, तर हे दोन्ही रॅशनल नंबर काय आहेत? पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह जर असतील तर काय करायचं आपल्याला की ह्याच्यातला लहान नंबर कोणता असेल आणि मोठा नंबर कोणता असेल आपल्याला लक्षात आलं पाहिजे की महत्त्वाचे त्याचे डिनोमिनेटर खूप महत्त्वाचे असतात. ठीक आहे, डिनोमिनेटर जर सेम असतील तर आपण ताबडतोब म्हणू शकतो की हा रॅशनल नंबर मोठा आहे ह्याच्यापेक्षा, किंवा तो रॅशनल नंबर मोठा आहे याच्यापेक्षा. ओके, आपण असं डायरेक्टली म्हणू शकतो. कधी? जर डिनोमिनेटर सेम असतील तर. इथं खूप महत्त्वाचं आहे की डिनोमिनेटर सेम असणं गरजेचे आहे, अदरवाईज तुम्ही डायरेक्टली म्हणू शकणार नाहीत की हा रॅशनल नंबर मोठा असेल, तो रॅशनल नंबर छोटा असेल. दुसरी गोष्ट, तुम्ही रॅशनल नंबरला बारीक करू शकता, म्हणजे डिवाइड करू शकता. डिवाइड केल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही सांगू शकता की हा रॅशनल नंबर असा असेल, त्याच्यापेक्षा तो मोठा असेल, किंवा हा त्याच्यापेक्षा मोठा असेल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला बघायचं आहे. तर बघा, इथं डिनोमिनेटर सेम आहेत नाही, त्यामुळे आपण डायरेक्टली फोकस कुठं करणार? न्यूमरेटरकडे, त्यांच्या न्यूमरेटरकडे फोकस करणार. 3 आणि 4 दोन्हीसुद्धा पॉझिटिव्ह नंबर आहेत. तर पॉझिटिव्ह नंबर असल्यामुळं काय डायरेक्टली म्हणू शकतो आपण? मोठा नंबर कोणता असणार? 3पेक्षा 4. तर 100% काय असणार? हा जो रॅशनल नंबर आहे याच्यापेक्षा मोठा आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे आहेत? एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. तर माझं म्हणणं येते पॉझिटिव्हमध्ये. तर पॉझिटिव्ह नंबरची सुरुवात कशी असते बघा, सगळ्यात छोटा पॉझिटिव्ह नंबर असेल 1 आणि सगळ्यात मोठा नंबर असेल इन्फिनिटी. ठीक आहे, पहिली कंडिशन लक्षात ठेवा की पॉझिटिव्हमध्ये लहाना कोणता असेल?
1 हा नंबर सगळ्यात लहान असेल आणि सगळ्यात मोठा नंबर कोणता असेल? इन्फिनिटी. म्हणजे तो आपल्याला सांगता येणार आहे का? नाही, आपल्याला तो नंबर सांगता येणार नाही. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो त्याला? इन्फिनिटी असं म्हणू शकतो. दुसरा पॉईंट आहे की मायनसमध्ये, मग ह्या साईडचे जे नंबर असतात ना इंटिजर मायनसवाले, त्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे की मायनसमधले जे नंबर्स असतात ते कशा पद्धतीने डिनोट केले जातात. तर मायनसमध्ये पॉझिटिव्हवालाचं बिलकुल उलट आहे की मायनसमध्ये सगळ्यात मोठा नंबर कोणता असेल? -1. आलं लक्षात? सगळ्यात मोठा नंबर असेल -1 आणि सगळ्यात छोटा नंबर असेल इन्फिनिटी. पॉझिटिव्हमध्ये काय बघितलं? सगळ्यात छोटा नंबर असेल 1 आणि सगळ्यात मोठा नंबर असेल इन्फिनिटी. उलटं त्याच्या काय आहे? इंटिजर मायनसमध्ये काय असेल? सगळ्यात मोठा नंबर असेल -1 आणि सगळ्यात छोटा नंबर असेल इन्फिनिटी. ठीक आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काय असेल? पॉझिटिव्ह एखादा जर नंबर दिला, समजा 4/9 दिला आणि दुसरीकडे समजा निगेटिव्ह नंबर दिला -3/5, तर तुम्ही डायरेक्टली काय करणार आपण की 4/9 आणि -3/5. तिसरी कंडिशन काय आहे की पॉझिटिव्ह एक नंबर असेल निगेटिव्ह. आता तुम्ही म्हणता सर की इथे डिनोमिनेटर सेम नाही. अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. डिनोमिनेटर कधी सेम असले पाहिजे किंवा सेम कधी करावं लागतील? ज्यावेळेस दोघांचे सिम्बॉल सारखे असतील त्यावेळेस. दोन्ही रॅशनल नंबरचे जर सिम्बॉल सारखे आलेत तर त्याच वेळेस आपल्याला डिनोमिनेटरकडे लक्ष द्यायची गरज आहे, अदरवाईज गरज नाही आहे. ठीक आहे. आता ह्या साईडला काय आहे? इथं कोणतं एक्झाम्पल लिहिलं मी? पॉझिटिव्हवाला एक रॅशनल नंबर आहे आणि निगेटिव्हवाला आहे. त्यामुळे डिनोमिनेटरची इथं गरज नाही आहे. डायरेक्टली काय म्हणू शकता की पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज बिगर दॅन निगेटिव्ह नंबर. ओके. पॉझिटिव्ह नंबर काय असतो? कधी पण निगेटिव्हपेक्षा मोठा असतो. नेहमी लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह नंबर जो असतो ना तो निगेटिव्ह नंबरपेक्षा कधी पण मोठा असतो. म्हणजे हा 4/9 कोणापेक्षा मोठा असेल? -3/5 पेक्षा. म्हणजे ऑलवेज हा नंबर कोणापेक्षा मोठा असेल? ह्याच्यापेक्षा. तिथे सिम्बॉल कोणता लागणार? ग्रेटर दॅन. ओके. हा सिम्बॉल म्हणजेच काय असणार? याचा जो हा चेहरा दिसतो ना तुम्हाला, तोंड दिसतं, जे तोंड ज्या साईडला असेल ना तो नंबर सगळ्यात मोठा समजायचा. आपण आपल्या भाषेमध्ये समजू शकतो की ह्याचं जे तोंड दिसतंय ना ते ज्या साईडला असेल ती साईड मोठी असेल. म्हणजे ह्याचं तोंड ह्या साईडला असेल तर ही साईड मोठी असेल, ह्याचं तोंड ह्या साईडला असेल तर ही साईड. आलं लक्षात? अशा पद्धतीने. ओके. तर बघा, हा नंबर असेल मोठा कोणापेक्षा? मायनसवाल्यापेक्षा. तिसरी प्रॉपर्टी कळाली की पॉझिटिव्ह एखादा नंबर असेल तर तो निगेटिव्हपेक्षा मोठा असतो. चौथी प्रॉपर्टी सेम, जर एखादा निगेटिव्ह नंबर असेल -2/5 आणि इकडं नंबर असेल 6/7 तर काय असेल? ऑलवेज पॉझिटिव्ह नंबर, मी आता सांगितलं की ऑलवेज पॉझिटिव्ह नंबर इज बिगर दॅन निगेटिव्ह नंबर्स. ठीक आहे. तर पॉझिटिव्ह नंबर काय असतात? निगेटिव्हपेक्षा मोठा असतात. तर सिम्बॉल कोणता येणार इथं? हा वाला. ठीक आहे. लेस दॅन. म्हणजे हा सिम्बॉल आला लेस दॅन म्हणजे हा नंबर काय असेल? ह्याच्यापेक्षा मोठा असेल. म्हणजे दोन्ही वाक्य बरोबरच आहे की हा ह्याच्यापेक्षा लहान आहे म्हणून लेस दॅन म्हणतात. ओके. लेस दॅन काय म्हणतात की हा जो -2/5 आहे 6/7 पेक्षा लहान आहे म्हणून लेस दॅन म्हणतात. आणि दुसरं वाक्य पण बरोबरच असेल ना की हा सिम्बॉल ह्या साईडला तोंड आहे म्हणजेच काय असणार? हा नंबर मोठा असेल कोणापेक्षा? ह्याच्यापेक्षा. ठीक आहे. तर समजून घ्यायचा अर्थ काय आहे की ग्रेटर दॅन म्हणजेच काय? ह्या संख्येपेक्षा ही संख्या मोठी म्हणून ग्रेटर दॅन. ओके. आणि लेस दॅन म्हणजे काय असेल? ही संख्या ह्या संख्येपेक्षा मोठी असेल. संख्यापेक्षा म्हणजे रॅशनल नंबरपेक्षा. ठीक आहे. तर महत्त्वाची चौथीसुद्धा प्रॉपर्टी बघितली की मायनस आणि पॉझिटिव्हमध्ये सगळ्यात मोठा नंबर कोणता असतो? पॉझिटिव्ह नंबर असतो. ठीक आहे. तर पाचवी प्रॉपर्टी आहे बघा की मायनस आणि 0. जर मायनस एखादा रॅशनल नंबर असेल आणि जर त्या साईडला 0 आला, फॉर एक्झाम्पल आता समजा -7/9 असेल आणि जर 0 आला, ओके, तर ह्यामध्ये सगळ्यात मोठा नंबर कोणता असावा असं तुमच्या मनात प्रश्न पडला असेल. ताण घेऊ नका, सगळ्यात मोठा नंबर 0च असतो. कारण लक्षात ठेवा, निगेटिव्हची जिथून सुरुवात होती का त्याच्या पहिले 0 असतो. लक्षात ठेवा, निगेटिव्हची सुरुवात कुठून होती? -1 पासून. ठीक आहे. तर सगळ्यात मोठा नंबर कोणता असणार? -1. सगळ्यात मोठा नंबर -1 असेल आणि त्याच्या बाजूचा जो असतो तो त्याच्यापेक्षा बी मोठा असतो. ठीक आहे. म्हणजे सगळ्यात मोठा -1, त्याच्या बाजूचा जो असेल तो त्याच्यापेक्षा मोठा असतो. म्हणजे 0 कधी पण निगेटिव्ह नंबर्सपेक्षा मोठा असतो. नीट लक्ष ठेवा, निगेटिव्ह नंबरपेक्षाच 0 मोठा असतो, पॉझिटिव्हपेक्षा नसतो. शेवटची प्रॉपर्टी आहे ती मी आता नाही सांगत, पहिले हे लक्षात घ्या की निगेटिव्हपेक्षा पॉझिटिव्ह नंबर मोठा असतो. म्हणजे इथे सिम्बॉल कोणता येणार? -7/9 इज लेस दॅन 0. लक्षात ठेवा की निगेटिव्ह नंबरपेक्षा 0 मोठा असतो. ओके. फिफ्थ कंडिशन कळाली. सिक्स्थ कंडिशन शेवटची काय असेल? अंदाज लागला असेल तुम्हाला की पॉझिटिव्ह हा 0पेक्षा मोठाच असणार. ठीक आहे. तसंच आहे की पॉझिटिव्ह एखादा नंबर असेल 8/3 आणि 0 जर असेल तर पॉझिटिव्ह नंबर हा 0पेक्षा मोठा असतो. पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज बिगर दॅन 0. हे लक्षात ठेवा. 0पेक्षा कोणताही पॉझिटिव्ह नंबर असू द्या तो त्याच्यापेक्षा मोठाच असतो. ठीक आहे. बरोबर आहे ना? जर -1 सगळ्यात मोठा असेल तर त्याच्यापेक्षा नंबर कोणता मोठा असेल? 0.
मग 0पेक्षा हे नंबर सगळे मोठे असतील म्हणजे इन्फिनिटी. तुम्ही किती लिहिले 1000 2000 3000 4000 साडे आहे की नाही, काय लिहायचं 4500 5000 जे नंबर लिहिताल तुम्ही ते 0पेक्षा मोठेच येतील. ओके, तर लक्षात ठेवा हा पॉझिटिव्ह नंबर 0पेक्षा मोठा असेल म्हणजे सिम्बॉल कोणता येणार, ग्रेटर दॅन. ठीक आहे, आलं लक्षात. तर अशा पद्धतीने आहे 6 सिम्बॉल की पॉझिटिव्ह नंबर असतील तर सगळ्यात छोटा 1 असेल है ना, सगळ्यात मोठा इन्फिनिटी असेल. निगेटिव्हमध्ये सगळ्यात मोठा नंबर -1 असेल, सगळ्यात छोटा नंबर इन्फिनिटी असेल. त्यानंतर तिसरी कंडिशन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर्समध्ये काय करणार तुम्ही, पॉझिटिव्ह नंबर कधी पण मोठे असतात कोणापेक्षा, निगेटिव्हपेक्षा. आणि चौथी आणि तिसरी प्रॉपर्टी सेमच आहे, फक्त सिम्बॉल असे करून दिले की जेणेकरून तुम्हाला गोंधळ नाही झाला पाहिजे. ठीक आहे, की पॉझिटिव्ह एका साईडला नंबर आला तर 0पेक्षा तो मोठाच असतो. इकडे 0 असू द्या, इकडे निगेटिव्ह असू दे, नाही तर तिकडे निगेटिव्ह असू द्या, कोणताही असला तरी पॉझिटिव्हपेक्षा तो लहानच असतो. कोण, निगेटिव्ह. आणि पॉझिटिव्ह हा निगेटिव्हपेक्षा मोठा असतो. इथं काय होतं माहिती विद्यार्थी मित्रांनो, की गोंधळ होतो, हा त्याच्यापेक्षा मोठा, तो त्याच्यापेक्षा मोठा, हा त्याच्यापेक्षा, आहे की नाही. आता नेमकं कळत नाही की हा कोणापेक्षा मोठा आणि तो कोणापेक्षा, तर घाबरायची गरज नाही आहे. निगेटिव्ह लहाना असतो हे लक्षात ठेवा. ओके, निगेटिव्ह नंबर हा काय असेल, पॉझिटिव्हपेक्षा लहाना असेल. ओके, गॉट इट. त्यानंतर 5वी कंडिशन निगेटिव्हपेक्षा 0 मोठा असतो आणि 6वी कंडिशन 0पेक्षा पॉझिटिव्ह नंबर मोठा असतो. ठीक आहे, आता विद्यार्थ्यांनो तुमच्या मनात प्रश्न पडलाच असेल. सगळ्यात पहिला प्रश्न आपण असा घेतला ना 3/9 आणि 4/9. तर पुन्हा एकदा लिहितो मी, काय नंबर आहे 3/9 आणि 4/9. आता इथं काय केलं, दोन्ही नंबर काय आहेत, सेम आहेत. दोन्ही नंबर जर सेम असतील तर आपण कंपेअरिंग करायला आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण डिनोमिनेटर सेम आहे. त्यांचे सिम्बॉल जर सेम असतील तरच डिनोमिनेटरकडे लक्ष द्यायचं. ओके, सिम्बॉल वेगवेगळे असेल तर गरज नाही आहे सिम्बॉल डिनोमिनेटरकडे लक्ष द्यायचं. सिम्बॉल जर सेम असतील तर डिनोमिनेटर बघणं आवश्यक आहे. विदाऊट तुम्ही डिनोमिनेटर बघल्याशिवाय तुम्ही डायरेक्ट तुम्ही सिम्बॉल लावू शकणार नाही तिथं, कोण मोठा आहे कोण छोटा. ठीक आहे, तर 3/9 आणि हा 4/9 असेल तर आपण असं म्हणू शकतो की 3/9 हा डिनोमिनेटर सेम आहे 4/9 है ना, डेचं 9 आहे, दोन्ही पण सेम आहे. म्हणजे डायरेक्ट म्हणू शकतो 3पेक्षा कोण आहे मोठा 4, तर इथं डायरेक्ट सिम्बॉल कोण असेल, लेस दॅन हा सिम्बॉल असेल. ओके, अशा पद्धतीने आहे. दुसरं एक एक्झाम्पल बघा, 2/3 इकडं असेल 5/6. ओके, आता इथं कन्फ्युजनवाली गोष्ट होती की सर दोन्हीकडे सुद्धा पॉझिटिव्ह नंबर आहे. ओके, दोन्हीकडे सुद्धा काय आहे, पॉझिटिव्ह नंबर आहे. मग डिनोमिनेटर तर सेम नाही, आता काय करायचं, तर डिनोमिनेटर सेम नसतील तर पहिले डिनोमिनेटर सेम करून घ्यायचे. हे ऑलरेडी आपण बघितलेलं बेसिकमध्ये झालं, आपलं 5th 6th 7मध्ये झालेलं असतं बेसिकमध्ये, की डिनोमिनेटर कशा पद्धतीने सेम करायचं, की 3च्या टेबलमध्ये जर बाजूचा नंबर येत असेल तर लई चांगली गोष्ट आहे, नसेल तर डायरेक्ट ह्याचा त्याला आणि त्याचा याला, म्हणजेच काय, ह्या 3ला 6ने मल्टिप्लाय करायचं आणि 6ला 3ने मल्टिप्लाय करायचं. बट डोंट वरी, 3च्या टेबलमध्ये 6 येतो त्याच्यामुळे एकालाच मल्टिप्लाय करायची गरज आहे. म्हणजे आपण काय करणार, 2/3, 3लाच 2ने मल्टिप्लाय करा आणि खाली ज्याने मल्टिप्लाय केलं वरच्याला सुद्धा ऑलरेडी करावं लागतं. ठीक आहे, काय येणार 5/6. ओके, तर इथं येणार 2 4/3 6 आणि इकडे येणार 5/6. तर बघा डिनोमिनेटर सेम झाले. आता म्हणू शकता की कोणता नंबर मोठा असेल, 4/6पेक्षा 5/6 म्हणजे लेस दॅन. ओके, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे आहेत, एक्झाम्पल इथं सॉल्व करायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो चला तर भेटूया आपण प्रॅक्टिस सेट 1.2. प्रॅक्टिस सेट 1.2ला आपण सुरुवात करूया. बघा प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये तुम्हाला दिलं आहे कंपेअरिंग करायचं आहे. रॅशनल नंबर जेवढे दिलेले आहेत तुम्हाला बघा 6 एक्झाम्पल मी लिहिलेले आहेत ऑलरेडी. ते एक्झाम्पल का लिहिलेत, कारण त्याचे सर्वांचे डिनोमिनेटर सेम आहे म्हणून आपण 6 एक्झाम्पल पहिले बघूया आणि त्यानंतर मग 6, 7 जे राहिलेले आहेत ते बघूया. ठीक आहे, सर्वात पहिलं एक्झाम्पल बघा -7,2. ठीक आहे, -7 आणि -2 ह्यांच्यामध्ये सगळ्यात मोठा नंबर कोणता असेल आणि सगळ्यात छोटा नंबर कोणता असेल. मी ऑलरेडी 6 पॉईंट तुम्हाला सांगितलेले की दोन्हीसुद्धा काय आहेत, मायनस आहेत. तर तुम्ही म्हणता सर दोन्ही मायनस नंबर असले म्हणजे सारखे जर असले तर डिनोमिनेटर त्यांचे सेम असले पाहिजे. ऑलरेडी यांच्या खाली काही डिनोमिनेटर नाही म्हणजे 1 आहे, ऑलरेडी दोन्ही सेमच आहे. त्याच्यामुळे आपल्याला लक्ष कुठे गेलं पाहिजे, -7 आणि -2. तर या दोघांमध्ये सगळ्यात मोठा नंबर कोणता असणार, -2. म्हणजे सगळ्यात जेवढा छोटा नंबर असेल तोच निगेटिव्हमध्ये सगळ्यात मोठा असतो. ठीक आहे, तर इथं काय लिहिणार आपण, -7 इज लेस दॅन -2. अशा पद्धतीने काय करणार आपण, सिम्बॉल तिथं लिहिणार. म्हणजे लेस दॅन कोणता सिम्बॉल येणार, लेस दॅन सिम्बॉल येणार. ठीक आहे, -7 इज लेस दॅन -2 की -2पेक्षा -7 काय आहे, लहान आहे. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल 0 आणि -9/5. मी आता सांगितलं 0 आणि मायनस जर नंबर असतील तर 0च मोठे असतं. ठीक आहे, म्हणजे इथे कोणता सिम्बॉल येणार, 0 इज ऑलवेज ग्रेटर दॅन एनी नंबर. एनी नंबर मीन्स एनीमध्ये कोणता येणार, एनी नाही मायनस नंबर. ठीक आहे, -9/5. 0 कोणापेक्षा मोठा असेल, मायनस इंटिजरपेक्षा मोठा असेल. थर्ड नंबर बघा 8/7 आणि 0. आता सांगितलं मी की पॉझिटिव्ह असेल आणि एक 0 असेल तर दोन्हीपैकी कोणता मोठा असेल, पॉझिटिव्ह नंबरच असेल. निगेटिव्ह आणि 0मध्ये असेल तर कोणता नंबर मोठा असेल, 0. आणि पॉझिटिव्ह आणि 0 असेल तर सगळ्यात मोठा नंबर पॉझिटिव्ह नंबर. ओके, तर काय लिहिणार आपण,
8/7 सिम्बॉल काय येणार ग्रेटर दॅन. ओके, कोणता सिम्बॉल येणार ग्रेटर दॅन 0. आलं लक्षात की 8/7 काय आहे 0पेक्षा मोठा आहे. ओके, देन 4th नंबरवाला बघा डिनोमिनेटर सेम आहे आणि हा नंबर मायनस असेल हा पॉझिटिव्ह असेल म्हणजे मायनसपेक्षा मोठा कोणता असतो पॉझिटिव्हवाला. तर डायरेक्ट आपण काय लिहिणार -5/4 आणि कंसामध्ये काय लिहिणार आपण कोणता सिम्बॉल लिहिणार लेस दॅन. कोणता लिहिणार लेस दॅन. ओके, आलं लक्षात. अशा पद्धतीने की हे जे सिम्बॉल लिहितो ना आपण लेस दॅन ग्रेटर दॅन लेस दॅन ह्याचा अर्थ काय होतो बघा की हा सिम्बॉलचं तोंड कुठे ह्या साईडला म्हणजे हा नंबर मोठा असेल. आलं लक्षात. ह्या सिम्बॉलचं चेहरा कुठे आहे म्हणजे तोंड कुठे आहे 0कडे म्हणजे 0 मोठा आहे. याचं या साईडला म्हणजे हा मोठा असेल. याचं तिकडे म्हणजे काय असेल तो मोठा असेल. अशा पद्धतीने का आपण आपण लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. त्यानंतर 5वा एक्झाम्पल बघा 40/29 आणि 141/29. 29 सेम आहे त्याच्यामुळे आपण डायरेक्ट म्हणू शकतो 40पेक्षा कोण मोठा आहे 141. तर आपण डायरेक्ट लिहू शकतो का 40/29 इज लेस दॅन कोणापेक्षा 141/29 ह्याच्यापेक्षा हा काय आहे लहान आहे. ओके, त्यानंतर शेवटचं एक्झाम्पल आहे -17/20 -13/20. 20 सारखा आहे म्हणजे दोन्हीसुद्धा सेम नंबर आहेत है ना. दोन्ही सेम आहेत म्हणजे निगेटिव्ह इंटिजरवाले नंबर आहेत दोन्हीसुद्धा -17/20 -13/20. डिनोमिनेटर बी सेम आहे पण सगळ्यात जो छोटा असतो ना तोच सगळ्यात मोठा असतो निगेटिव्हमध्ये. जेवढा छोटा तेवढाच मोठा. ओके, निगेटिव्हमध्ये. तर आपण काय लिहिणार -17/20 इज लेस दॅन -13/17. ओके, सॉरी 20. बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न येतो की सर नाही 17 मोठा आहे. अरे पण तो सिम्बॉल महत्त्वाचा आहे. सिम्बॉल कधी पण महत्त्वाचा असतो आणि चिन्हसुद्धा महत्त्वाचं असतं. तर विद्यार्थ्यांनी हे 6 एक्झाम्पल होते. आता राहिलेले 4 एक्झाम्पल्स आहेत ते बघूया. 7 नंबरचे एक्झाम्पल बघा 15/12, 7/16. ते 6 एक्झाम्पल मी ह्यामुळे घेतले होते की त्यांचे जे डिनोमिनेटर आहेत ते सेम आहेत. ह्यांचे डिनोमिनेटर कुठे सेम नाही आहेत. सो दॅट्स वाय त्याच्यामुळेच मी काय करतो आहे ह्यांना वेगळं घेतलं आहे. ठीक आहे, वेगळे एक्झाम्पल घेतलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो 7 नंबरचं एक्झाम्पल बघा 15/12, 7/16. आता विद्यार्थी मित्र तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की सर दोन्ही नंबर काय आहेत पॉझिटिव्ह आहेत ना. दोन्हीसुद्धा रॅशनल नंबर काय आहेत पॉझिटिव्ह आहेत. आता विषय राहायला पॉझिटिव्ह असल्यानंतर डिनोमिनेटर सेम आहेत का नाही आहे ना. नाही आहे म्हणल्यावर आता टेन्शन झालं. नाही टेन्शन घेऊ नका. टेन्शन घ्यायची गरज नसते. महत्त्वाचं काय असतं की बेसिक आपलं क्लिअर असणं गरजेचं आहे. जरी डिनोमिनेटर सेम नसले तर काय करायचं डिनोमिनेटर आपण सेम करू शकतो ना. ठीक आहे, बघा कशा पद्धतीने डिनोमिनेटर आपण सेम करणार. आता इथं काय आहे 15/12 आहे आणि इथं 7/16 आहे. जर एखाद्या नंबरच्या टेबलमध्ये जर दुसरा नंबर येत असेल तर चांगली गोष्ट. नसेल तर मी आता सांगितलं ह्याने त्याला मल्टिप्लाय करा किंवा त्यांनी ह्याला मल्टिप्लाय करा. नाही तर एखादा जर रॅशनल नंबर तुटत असेल म्हणजे डिवाईड जर योग्य डिवाईड एखाद्या नंबरने होत असेल तर त्याला डिवाईड करा. ठीक आहे, आता बघू शकता तुम्ही 15 आणि 12 कोणाच्या टेबलमध्ये येतो 3च्या टेबलमध्ये येतो ना. 15 आणि 12 कोणाच्या टेबलमध्ये येतो 3च्या टेबलमध्ये येतो. सो दॅट्स वाय आपण त्याला काय करणार तोडू शकतो. 3 5 जा 15, 3 4 जा 12 है ना. खाली 4 येणार वरी 5 येणार. 5/4 आणि 7/16. ओके, बघा कसं करणार आपण गिवन काय लिहिणार की 15/12, 7/16. तर हा जो काय 15/12 आहे ना 15/12 त्याला आपण तोडू शकतो कशाने 3 ना. 3 5 जा 15 आणि 3 4 जा 12. तर त्याच्या जागेवर आपण काय लिहू शकतो 5/4 लिहू शकतो ना 7/6. ओके, तर आता काय करू शकतो म्हणजे ह्याला डिवाईड केल्याच्या नंतर काय येणार 5 3 जा 15 आणि 3 4 जा 12. सो 5/4 आलं आणि इकडे काय आला 7/16. आता बघू शकता इथे डिनोमिनेटर थोडासा वेगवेगळे होते है ना. 12ला 16 कुठं मल्टिप्लाय करत बसणार आणि 16ला 12 करत बसणार. तसं करणार आहे का खूप मोठं मल्टिप्लाय झालं असतं. त्याच्यापेक्षा आपण शॉर्ट केलं की आता 4च्या टेबलमध्ये 16 येतात. 4ला 4ने मल्टिप्लाय करा एका साईडलाच आरामशीर 16 येणार. कसं करणार 5/4 × 4 आणि खालच्याला मल्टिप्लाय केलं तर वरच्याला मल्टिप्लाय करावंच लागणार 7/16. सो काय येणार 5 आणि 4 काय 5 4 जा 20, 4 4 जा 16 आणि इकडे येणार 7/16. आता तुम्हीच सांगा कोणता मोठा नंबर असेल आणि कोणता छोटा नंबर असेल की 20/16 मोठा आहे का 7/16 मोठा आहे. करेक्ट 20/16 मोठा असेल तर आपण सिम्बॉल कोणतं लिहिणार ग्रेटर दॅन. आलं लक्षात. अशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे. डिनोमिनेटर सेम नसतील तर त्याला सेम करून घ्यावे लागतात. हे एक एक्झाम्पल थोडंसं वेगळं होतं. बाकी एक्झाम्पल सोपे आहेत ते आपण बघू शकतो. ठीक आहे, चला तर विद्यार्थ्यांनो 8 नंबरचं एक्झाम्पल बघूया की काय दिलेलं आहे -25/8 आणि -9/4. दोन्हीसुद्धा सेम नंबर आहेत. सेम सिम्बॉलचे नंबर आहेत. सेम सिम्बॉल आहे ते निगेटिव्ह
सो दॅट्स वाय आपण काय करणार तिथं, सगळ्यात महत्त्वाचे त्याचे डिनोमिनेटर सेम आहेत का, नाही आहे तर सेम करून घ्यावे लागतील. काय डिनोमिनेटर आहे, 8 आणि 4 आहे. अरे वा, आपल्या मनात प्रश्न पडला असणारच आहे की 4च्या टेबलमध्ये 8 येतो ना, 4 2 जा 8, तर 4ला 2ने मल्टिप्लाय करा. ह्याला 2ने केलं की वरच्याला 2ने म्हणणार की 9 2 जा 18 आणि इकडं 4 2 जा 8, 8 8 आला, संपला विषय आहे ना. बघा गिवन -20/8 कॉमा काय येणार -9/4. तर ह्यालाच आपण काय करणार, देअरफॉर -20/8 ह्यालाच काय करणार आपण -9/4 मल्टिप्लाय 2. 4ला 2ने मल्टिप्लाय करू शकतो म्हणजे 8 येतो, 4च्या टेबलमध्ये येतो ना. मग ह्याला सुद्धा काय करणार, 2ने मल्टिप्लाय करणार. काय येणार -25/8. इथं काय येणार इथं -18/8 आहे ना. 9 2 जा 18 येईल ना, ठीक आहे. -18/4 2 जा 8. आता 8 8 सेम आला म्हणजे डिनोमिनेटर सेम आला. आता तुम्ही सांगा कोणता सिम्बॉल येणार, ग्रेटर दॅन का लेस दॅन. ठीक आहे, मी आधी सांगितलं निगेटिव्हमध्ये सगळ्यात छोटा जो नंबर दिसतोय ना तोच सगळ्यात मोठा असतो. म्हणजे ते छोटा कोण दिसतो आपल्याला 18, म्हणजे -18 हा -25पेक्षा मोठा आहे म्हणजे सिम्बॉल येणार लेस दॅन. आलं लक्षात. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने सॉल्व करायचं, अगदी सोपं आहे. फक्त आहे ना आपलं बेसिक जर क्लिअर असेल थोड्याफार गोष्टी आपल्याला अजून त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करावं लागतात, थोडंसं आपल्याला जास्त दिमाग लावावं लागतो, बाकी काही नाही. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो चला 9th नंबरकडे येऊया. आपण काय दिलेलं आहे 12 आपण 15 आणि दुसरा रॅशनल नंबर दिलेला आहे 3 आपण 15. आता 5च्या टेबलमध्ये 15 येतो ना, ठीक आहे. तर 5ला 3ने मल्टिप्लाय करायचं, काय येणार 5 3 जा 15 आणि 3ला 5ने मल्टिप्लाय केलं 15. आलं लक्षात. अशा पद्धतीने करायचं. किंवा तुम्ही 12ला जसं पहिल्या एक्झाम्पलमध्ये तोडलं ना तसं इथं सुद्धा काय करू शकता, तुम्ही तोडू शकता की 12 आपण 15 जे आहे त्याला आपण कोणता असा नंबर आहे 3च आहे, 3 4 जा 3 5 जा, म्हणजे रेडीमेड आपल्याला काय भेटतो इथं नंबर भेटतो, म्हणजे मल्टिप्लाय करायची गरज नाही. बघा गिवन 12 आपण 15 3 आपण 5. जर मी 12 आपण 15लाच तोडलं, ठीक आहे, काय केलं 3 4 जा 3 5 जा, म्हणजे 4 आपण 5 आला ना 3नं तोडल्यावर, म्हणजे डिवाईड केल्याच्या नंतर. तर काय येणार इथं 4 आपण 5 आणि इथं येणार 3 आपण 5. अरे वा, डिनोमिनेटर सेम करायची गरज नाही झाले, मग त्याच्यासाठीच आपण डिवाईड केलं होतं ना. ठीक आहे, तर काय झालं 5 5 डिनोमिनेटर सेम झाला. मोठा कोणता असणार आहे पॉझिटिव्हमध्ये 4, सिम्बॉल येणार ग्रेटर दॅन. ओके, अशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करावं लागतात. 10th नंबरचं शेवटचं एक्झाम्पल बघा की -7 आपण 11 -3 आपण 4. ठीक आहे, आता इथे महत्त्वाचा प्रश्न आहे की सर ना 4च्या टेबलमध्ये 11 येतो ना 11च्या टेबलमध्ये 4 येतो, मग आता काय करायचं, पळून जायचं का कुठं, नाही अजिबात नाही आहे. अशा पद्धतीने आल्यावर घाबरायचं नाही आहे, कुठं जायचं नाही आहे, कुठं एखाद्या मंदिरात जाऊन बसायचं नाही आहे, अजिबात नाही आहे. महत्त्वाचा पॉईंट काय आहे, सॉल्व करायचं आणि मग मंदिरात जाऊन बसा. ठीक आहे, सगळ्यात पहिले सॉल्व करा आणि मग बसा. ओके, तर 11 आणि 4 दोन्ही डिनोमिनेटर सारखे नाही आहेत आणि सारखे करायचे असतील तर वेगवेगळे आहेत ना, ते 4च्या टेबलमध्ये येणार नाही. मग अशा वेळेस मग एकच पर्याय, ह्याने त्याला मारा आणि त्याला सांगा तू मला मार. ठीक आहे, म्हणजे 11ला सांगा भाऊ तू मला 4 चापटा मार आणि 4ला सांगा भाऊ 11 तू मला 11 चापटा मार. ओके, म्हणजे ह्याचं त्याला त्याचं ह्याला. ओके, बघा कसं गिवन काय येणार -7 आपण 11 -3 आपण 4. ओके, सो देअरफॉर 11ला 4ने मल्टिप्लाय करा आणि 4ला सुद्धा 11ने मल्टिप्लाय करा. ओके, मग -7 आपण 11 मल्टिप्लाय 4 आणि इकडं सुद्धा काय होणार 4च येणार ना. तर यांचा आन्सर काय येणार ते बघूया. 7 4 जा 28 आणि मायनस सिम्बॉल जशात तसा. ओके, आणि 11 4 जा 44. देअरफॉर यांचं सेपरेट घेऊया आपण. -3 आपण 4 मल्टिप्लाय 11 आणि ह्याला सुद्धा 11. म्हणजेच काय झालं की हे -7 आपण 11ला एकदा 4ने मल्टिप्लाय केलं, डिनोमिनेटर सेम आला. आता जो 4 आहे हिदला -3 आपण 4 जो आहे 4ला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 11ने मल्टिप्लाय करावं लागेल. -3 × 11 म्हणजेच येणार -33 आणि खाली येणार 11 4 जा 44. आलं, मग आपण काय लिहिणार देअरफॉर -28 आपण 44 आणि इकडे येणार -33 आपण 44. आले 44 44 सेम. आता सगळ्यात मोठा नंबर कोणता असणार, निगेटिव्हवाला. सगळ्यात छोटा दिसतो तो सगळ्यात मोठा असतो. ठीक आहे, -21 हा काय असणार -37पेक्षा मोठा. सो सिम्पल. असे एक्झाम्पल आल्याच्या नंतर फक्त मारामाऱ्या करायचं का. मारामाऱ्या म्हणजेच काय असणार की ह्याचं त्याला मल्टिप्लाय करायचं, त्यांनी ह्याला मल्टिप्लाय करायचं. आलं लक्षात. जर एखाद्याच्या टेबलमध्ये येत नसेल तर सांगतोय. ओके, तर अशा पद्धतीने एक्झाम्पल होते.
तर 7, 8, 9, 10 हे थोडेसे वेगळ्या पद्धतीचे एक्झाम्पल होते म्हणून तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो की हे सगळे एक्झाम्पल झालेत, पण शेवटी आपण हे लिहायचं लक्षात ठेवा की आपण इथपर्यंत सॉल्व केल्याच्या नंतर जो प्रश्न असतो ना 15/12 तर त्यालासुद्धा अशाच पद्धतीने मेन्शन करायचं लिहित चला. काय असणार तो 7/16. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी जो प्रश्न आहे ना आपला तो लिहित चला की -25/8 आहे आणि इकडं आहे -9/4 आणि त्याचा सेम सिम्बॉल. म्हणजे इथपर्यंत आपण प्रयत्न केला, पण ॲक्च्युली प्रश्न कोणता आहे, कशा पद्धतीने सिम्बॉल येणार ते आपल्याला लिहिता आलं पाहिजे. ओके, तर अशा पद्धतीने इथंसुद्धा सेम काय येणार आपण शेवटी -12/15 आहे आणि इथं काय असणार 3/5. तर कोणता सिम्बॉल आला इथं लेस दॅन. ओके, म्हणजे हा प्रश्न होता आणि त्याला आपण इथं सॉल्व केलं आहे, पण ॲक्च्युली शेवटीसुद्धा आपल्याला मेन्शन करावं लागेल की ह्या प्रश्नाचा अशा पद्धतीने आन्सर आहे. आणि शेवटीसुद्धा काय करणार आपण जो आहे ना -7/11 आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आहेत आपण ग्रेटर दॅन आहे की नाही -3/4. तर अशा पद्धतीने मेन्शन करा. मागचे जे एक्झाम्पल आहे 6 एक्झाम्पल त्यामध्ये सुद्धा मेन्शन करा तुम्ही. अशा पद्धतीने आज प्रॅक्टिस सेट 1.2 आपण इथं बघितलेला आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 1.3 आणि त्याचं बेसिकमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचं मनापासून धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, हसत राहा, खेळत राहा आणि अभ्यास करत राहा आणि बघत राहा माऊली मॅथ्स अकॅडमी. स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.